MA मराठी M54 मराठी 221 साहित्य विचार द्वितीय सत्र पुस्तक 1 सैद्धांतिक आणि उपयोजित या पुस्तकातील घटक 1 समीक्षेचे स्वरूप आणि या घटकातील प्रश्न 4 समीक्षेचे उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया. समीक्षा या विषयाची ओळख करून घेताना आपण पाहिले की एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करणे, तिचे मूल्यमापन करणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे साहित्यकृतीची समीक्षा होणे ही सुद्धा एक सहज स्वाभाविक प्रक्रिया आहे. तेव्हा समीक्षेचे उद्दिष्ट काय आहेत असा प्रश्न अनुचित वाटण्याचा संभव आहे, परंतु एखाद्या सहज स्वाभाविक प्रेरणेच्या उत्तराने त्या मागच्या सर्व प्रकट अप्रकट बौद्धिक प्रक्रियांचा उलगडा होणार आहे. समीक्षा या प्रक्रिया मागील उद्दिष्ट, समीक्षेने केली जाणारी कार्य यांचा थोडा अधिक विस्ताराने विचार करणे आवश्यक आहे. आपण येथे आधुनिक काळातील उद्दिष्टांबद्दल बोलत असलो तर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या विविध समाज संस्कृतीत या उद्दिष्टात काही बदलही झाले आहेत. आपण पुढे दिलेल्या उद्दिष्टांची चर्चा वेगवेगळी केली असली तरी ती परस्परांशी संबंधित आहेत ही विवेचनाच्या ओघात लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण एखाद्या साहित्यकृतीचे समीक्षण करत असतो म्हणजे एका अर्थाने आपण समीक्षा करीत असलेल्या साहित्यकृतीच्या आपल्या साहित्य परंपरेत आतापर्यंत आपण केलेल्या चर्चेतून आपल्या हे लक्षात आले आहे की विशिष्ट साहित्यकृती हे समीक्षेचे केंद्र आहे. आपल्यासमोर निरनिराळ्या काळातील वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या प्रेरणांच्या प्रवाहातील कलाकृती आहेत. ज्ञानेश्वरी तुकारामांचे अभंग आहेत, लीळाचरित्र दृष्टांत पाठ आहे, प्रबोधन काळातील केशवसुतांची कविता, गो ग आगरकरांचे निबंध आहेत, साठोत्तरी काळातील कवींच्या कविता, परिवर्तनवादी दलित साहित्यातील आत्मकथने, नाट्य आहेत, आधुनिकवादी विश्वभानाची श्रीवादी जाणिवेची कविता आहे, आत्मकथने आहेत, मार्क्सवादी जाणिवेचे साहित्य आहे, मुक्त गद्य आहे. ही यादी पुष्कळच लांबवता येईल. या वेगवेगळ्या काळातील प्रवाहातील साहित्यकृतीचा अनुभव घेणे, तिचे आकलन करून घेणे समीक्षेचे सर्वात पहिले उद्दिष्ट आहे. या अर्थाने समीक्षा करणे म्हणजे या साहित्यकृतीतील घटकांचे वर्णन, विश्लेषण, अर्थनिर्णयन, मूल्यमापन करणे हे आपण आधी पाहिले. हे करणे म्हणजे साहित्यकृतीचे मर्म उलगडून पाहणे, दाखवणे, आकलन करणे. हे करत असताना विशिष्ट साहित्य प्रकार प्रवाहांच्या संदर्भात प्रश्न निर्माण होत असतात. त्यासाठी समीक्षेची प्रक्रिया आवश्यक आहे. समस्येच्या प्रक्रियेचे कोणते स्थान आहे ते पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. अर्थात ते करत असताना साहित्यकृतीचा प्रकार, काळ, एकूण साहित्य परंपरा यांच्या संदर्भात ही स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करीत असतो. ही प्रक्रिया कशी होते ते एका उदाहरणातून पाहू. नंतर आलेले लोक या अरुण काळेंच्या काव्यसंग्रहाचे समीक्षण करताना विलास सारंग, तिच्यातील तिरकस सामाजिक भाष्याचा आशय, विद्रोही कवितेत वापरल्या जाणाऱ्या शब्दकलेचे तिच्यातील जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन, भाषेतील ताजेपणा, अकल्पितता, सर्जनशील भाषिक प्रयोग यांचे वर्णन, विश्लेषण करीत या कवितांचे मर्म आपल्यासमोर प्रकट करतात. हे करताना अरुण काळे, नामदेव ढसा यांच्या कवितातील उपहास या धारदार शब्दशास्त्राचा दोघांनी कसा वापर केला आहे ते सांगतात. या दोन कवींची साम्य भेदात्मक काव्य तुलना केली जाते. यातील साम्य सूचित करत असताना अरुण काळेंच्या कवितेतील बौद्धिक धारदारपणा अधोरेखित करतात. अरुण काळेंच्या कवितेचे विशेष सांगताना पाब्लो नेरुदा, व्हिटमन यासारख्या पाश्चात्य कवींच्या, ग्रीक कवींच्या लगबीशी असलेल्या साम्याची चर्चा करतात. त्यामधून समीक्षकाचा व्यासंग, अभ्यास, सूक्ष्म संवेदनशीलतेची आपणास जाणीव होत राहते. लेखाच्या प्रारंभीचे समीक्षकाने त्यांचे विशिष्ट साहित्य प्रकारातील प्रवाहातील स्थान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 1880 ते 2000 या काळातील मराठी कविता मुख्यतः वास्तववादी आहे असे म्हणता येते. नव्या सामाजिक स्तरावरची तरुण पिढी लिहायला लागली होती. त्यांच्याकडे पूर्वीची पिढी संचित नव्हती. या पिढीतील बहुतेक कवी लेखक नव्यानेच वाङ्मयीन विश्वात पदार्पण करीत होते. आपलं विश्व आधीच्या पिढीतल्या लोकांपासून वेगळं आहे अशी त्यांची भावना झाली. तेव्हा आपले विषय तपशिलावर वर्णन करावे असे त्यांना वाटल्यास नवल नाही. त्यामुळे या काळातील कविता प्रामुख्याने वास्तववादी असल्याचे म्हणता येते. या सीमित वास्तववादाच्या पलीकडे मराठी कविता जाऊ लागली अशी शक्यता आहे. कळवण्यास आनंद वाटतो की अरुण काळे यांच्या कविता संग्रह वास्तववादाच्या अतीत जाण्याचा ढळढळीत उदाहरण आहे.
जाण्याचं हृदयित अतीत म्हणजे लोप पावण्याचं. अर्थात या समीक्षेला नियतकालिकेतील लेखाची मर्यादा असली तरी विशिष्ट साहित्य कृतीचे तिचा पूर्वसरीशी असलेला समत्व तुलनेने समकालीन कृतीचे असलेले साम्य भेदात्मक नाते, विद्रोही प्रवाहातील काव्य परंपरेतील तिचे स्थान निश्चितीकरण या समीक्षेतून स्पष्ट होत जाते. याचबरोबर ही समीक्षा काही प्रश्नही उपस्थित करते. नंतर आलेले लोक या शीर्षक कवितेकडे इतिहास कविता म्हणून पाहावे की श्रेष्ठ मिथक कविता म्हणून पाहावे असा प्रश्न उपस्थित करून या कवितेकडे मिथक कविता म्हणून पाहावे असा मूल्यमापनात्मक निर्णय देतात. कारण इतिहासाला त्याचे पाठबळ लागले तर मिथकाला व्यापक सत्याचे, तसेच विद्रोही कविता वास्तवाद यांचे नाते अपरिहार्य आहे काय, राजकीय सामाजिक भाष्य कवितेतून कसे अवतरते, वास्तवाच्या अतीत जाण्याने कवितेला श्रेष्ठ मूल्याच्या लेखाच्या अंती विद्रोही कविता इतकी विशाल जोमदार झाल्यावर मराठी कवितेच्या तथाकथित मध्यवर्ती प्रवाहाचे काय असा प्रश्न ते मांडतात. म्हणजे हे प्रश्न कवितेच्या स्वरूपाचे तसेच मराठी काव्य परंपरेविषयीचे आहेत. असे प्रश्न उपस्थित करणे ही समीक्षा प्रक्रियेची फलश्रुती आहे. वर दिलेल्या उदाहरणातून आपण पाहिले की विशिष्ट साहित्यकृतीच्या आकलनातून, त्या साहित्यकृतीच्या अनुभवातून साहित्यासंबंधीचे काही सामान्य प्रश्नही निर्माण होत असतात. म्हणजे साहित्य प्रकाराच्या स्वरूपाविषयी, साहित्याचा घाट, साहित्यातील अनुभवाचे स्वरूप, प्रयोजन याविषयी असतात. तसेच हे प्रश्न मूल्यमापनाविषयी सुद्धा असतात. या प्रश्नांच्या दिशेने जात समीक्षा काही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करते. यामधून साहित्याचे सिद्धांतन होत असते. समीक्षेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वरील चर्चेवरून तुमच्या लक्षात येत असेल की विशिष्ट साहित्य कृतीची समीक्षा करताना आपण जी प्रकट अप्रकट तुलना करतो त्यामधून त्या साहित्य कृतीची नव्हे तर त्या साहित्य परंपरेची पुनर्रचना करीत असतो, नव्याने मांडणी करीत असतो. वरील उदाहरणात ती विद्रोही काव्य परंपरेच्या संदर्भात आहे. ही क्रिया जेव्हा विस्तारपूर्वक जाणीवपूर्वक स्वरूपात केली जाते तेव्हा साहित्य इतिहास लेखनाची कृती निर्माण होते. आपण पाहिले की विशिष्ट साहित्य कृतीची समीक्षा करताना विशिष्ट साहित्य प्रकार, प्रवाह यांच्या संदर्भात काही विशिष्ट प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. काही प्रश्न निर्माण होतात. समीक्षा हा प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते, त्यांची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करते. हे करताना आपली भूमिकेनुसार हे कार्य केले जाते. प्रश्नांचा उलगडा, त्यांची व्यवस्था यामधून साहित्याच्या क्षेत्रात होत जाणारे बदल नोंदवले जातात. त्यामधून साहित्य इतिहास सिद्ध होत जातो. साहित्य इतिहासाची मांडणी हे समीक्षेचे उद्दिष्ट आहे. वरील सर्व चर्चेतून, अभ्यासातून आपल्याला हे कळते की सर्वांच्या द्वारे समकालीन संवेदनशीलता घडवण्याचे काम केले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, चर्चा, अभ्यास यामधून अभिरुचीला आकार देण्याचे कार्य केले जाते. वरील सर्व प्रक्रियेमधून अभिरुची घडवणे हे समीक्षेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यातील समकालीन संवेदनशीलता या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ काय, तर प्रत्येक काळात प्रत्येक समाजात साहित्य वाचनाचे काही संकेत असतात, त्यात काही संकल्पना, चौकटी असतात. साहित्य वाचनाच्या या संकेताची आपली जाणीव अधिक नेमकी काहीशी स्पष्ट असेल तर साहित्य कृतीचे आपले वाचन अधिक अर्थवान होते. साहित्य कृतीला त्यातील घटकांनी सर्वार्थाने प्रतिसाद देता येतो. वाचकाला वेगवेगळ्या संकल्पनाची जाणीव करून देत समकालीन संवेदनशीलता संस्कारित करणे समीक्षेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वाचकाला साहित्य वाचनाच्या वेगवेगळ्या संकेताची, संकल्पना, व्यूहांची जाणीव झाल्यावर साहित्याच्या अनुभवासाठी आपल्या जीवन दृष्टिकोनासमोर तो एखाद्याची निवड करतो. त्यामुळे त्याचे वाचन भरकटत जात नाही. ते एकसाची न होता त्याला दिशा लाभते. या संकेताचे, संकल्पनाचे भान असणारे वाचक सजग डोळसपणे साहित्यकृतीचा अनुभव घेईल. त्यांच्या साहित्याच्या आकलनातील विश्लेषण क्षमतेत वाढ होईल. या प्रकारच्या वाचकाचे वाचन चौफेर असेल. अशा प्रकारची अभिरुची घडवणे हे समीक्षेचे उद्दिष्ट आहे. साहित्यकृतीची निर्मिती संस्कृतीच्या असंख्य केंद्रातून घेतलेल्या धाग्यातून होत असते. म्हणजे एका अर्थी साहित्यकृती ही संस्कृतीच्या उदरातून जन्म घेते आणि संस्कृतीच्या पाळण्यात वाढते, म्हणजे पर्यावरणात वाढते, विकसित होते. हे जितके खरे आहे तितके साहित्यकृती ही संस्कृतीचे घडण करीत असते, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे एका बाजूने ते संस्कृतीमधून घडते तर दुसऱ्या बाजूने ती संस्कृतीला घडवते. साहित्य संस्कृती यांच्यामध्ये संबंध हे असे द्वंद्वात्मक असतात. संस्कृती मानवी जीवनाला अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते. साहित्यकृतीची वाचन करणे, तिचा अनुभव घेणे, त्याने मानवी संवेदना अधिक सूक्ष्म, नितळ, समृद्ध बनवणे, मानवी जीवनाविषयीचे आपले आकलन समज अधिकाधिक समृद्ध, परिपक्व, गहन करीत नेणे ही मानवी जीवनाला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे. लक्षात घेतले तर समीक्षेचे व्यापक उद्दिष्ट आपल्याला लक्षात येईल. साहित्य आणि संस्कृतीचे नातेही स्पष्ट होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.